सुरुवातीला तर सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज माझा मी छोटासा मिनी ब्लॉग करते. तर मस्त छान सकाळ झालेली, आनंदीला छानपैकी मी झोपवलेलं आंघोळ करून. त्यानंतर लगेच आज होळीमुळे छानपैकी डाळ छान स्वच्छ धुवून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या घेतल्या, कारण पुरण करायचं होतं पुरणाची डाळ. त्यानंतर तुम्ही बघू शकता की लगेच पुरण छानपैकी करून घेतलं. आम्ही गोड कमी खात्यामुळे थोडंसंच केलेलं. त्यानंतर मध्ये मध्ये आनंदीचे असे काही नखरे चालू असतात, तुम्ही बघू शकता. पण ते दुखत होते म्हणून ते स्वतःची सांगत होती. त्यानंतर तिची डाळ खाण्यासाठी छानपैकी असा नाश्ता टाईप केलं, त्यामुळे थोडासा उपमा आणि खेळता खेळता का होईना तिने तो खाल्ला. खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर संध्याकाळी हे आलेत, या एका त्यांच्या मित्रांनी छानपैकी द्राक्ष दिले होते. त्या आनंदी छान खात होती, पण ती म्हणजे थोडं थोडं फार खात होते, चावून नव्हते खात प्रॉपर. अर्धे तर तिने तसेच खाल्ले. त्यानंतर लगेच फक्त कढी राहिली होती माझी, कारण दही नव्हतं, तर ते त्यांना सांगितलं मी दही येताना आणायला. त्यानंतर लगेच पूजेचं ताटसुद्धा छानपैकी रेडी करून घेतले. तुम्ही बघू शकता आता पुरण छान झालेलं आहे. इकडे आमटी आहे. त्यानंतर इथे मी थोडासा भात पण केला आहे, कढी जस्ट फोडणी पण दिली. आता फक्त राहिले भजे. तर ते म्हटलं फक्त नैवेद्यापुरते मी 2-4 भजे काढून घेणार आहे. आणि त्याने इथं नैवेद्य मी तयार केला होता छोटा छोटा पुरणाचा. लगेच देवालासुद्धा नैवेद्य छान प्रकारे दाखवला. त्यानंतर आनंदी झोपलेली होती, ती लगेच उठली. ते बघू शकता तुम्ही कसा चेहरा झाला आहे तिचा. त्यानंतर मी बघितलं थोडंसं डोकावून गॅलरीतनं, तर होळीची तयारी चाललेली होती. अजून पेटवायला वेळ होता, तर तोपर्यंत आनंदीचा मूड छानपैकी तिच्यासोबत खेळूया. आणि छान गाठी घातली गळ्यामध्ये. आता ती कुठे राहू देते, लगेच तिने काढून टाकली. लगेच ताबडतोब थोडीशी तयारी दिसली, मग लगेच आम्ही होळीच्या पूजेसाठी गेलो. ते म्हणजे आपल्या खालीच आहे, बिल्डिंगच्या समोरच. छानपैकी अशी मोठी प्रशस्त होळी पेटलेली होती. छान मनोभावी मस्त पूजा केली छानपैकी. छानपैकी असा साईडला घंट्यांचा वगैरे नाद पण छान येत होता. मंदिर असल्यामुळे खूप छान फिलिंग येत होती. आणि मोठी असल्यामुळे त्याच्यात थोड्या थोड्या वाफा पण लागत होत्या होळीच्या. आणि त्यांना मी आधी सांगितलेलं आहे माझा व्हिडिओ घ्या म्हणून, आणि तितक्यात ते आनंदी माझ्याकडे बघत होती. छानपैकी असा नैवेद्य दाखवला. त्यानंतर लगेच प्रत्येकाप्रमाणे छान फेऱ्याही मारून घेतल्या. कसं असं सणावारांचं खूप छान वाटतं सण साजरे करायला, मराठी सण मला तरी. त्यामुळे प्रत्येक सण छान आवडीने साजरी करते, एक मुळात आवडच आहे त्याची. त्यानंतर छानपैकी आनंदीसोबत माझा फोटो काढला यांनी. त्यानंतर लगेच आम्ही एक संतोषी मातेचं मंदिर आहे तिथं दर्शनाला गेलो. आणि त्या तिला माझ्यासारखाच पाया पडायच्या होत्या, पण नेमका कॅमेरा चालू झाला की ती साईडला गेली. छानपैकी तिथे पण संतोषी मातेच्या तिथे पण फोटो